आणि आमचं जरा एक बाहेर ट्रिपचं नियोजन चाललंय. ट्रिपचं म्हणजे ट्रिपचंच नियोजन चाललंय. तर चर्चासत्र संघटनेचे अध्यक्ष बघा मॅटर असं झालंय की तुला काय अर्ध्या तासात इस्लामपूरमधून पोलीसमध्ये पोहोचणारे गिनीस वर्ल्ड रेकॉर्डीनं बनवलेलं आहे. कोणाला कंटवणार आहे? बाबाजी बोला. नवऱ्याला नवरा बघतच नाही तर काय फिमेल मेसेज आलं की नवरा बघतच नाही. विषय सापडला आठवडा बघत नाही. तर भाऊनो शो एंड झाले. नमस्कार मित्रांनो, येल्ल गुडगुड नाल गुडगुड डिस्क्याव डिस्क्याव डिस्क्याव. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो, आपण 50K सबस्क्रायबर स्पेशल एक चॅलेंज करतोय, 100 days बॅक टू बॅक व्लॉग चॅलेंज. तर या चॅलेंजमध्ये आपण 100 दिवस बॅक टू बॅक व्लॉग टाकणार आहे, डेली व्लॉग्स. तर आज आपण तसाच एक व्लॉग बनवतोय. तर विषय असा आहे की तुम्हाला गिव्ह अवे पण होणार आहे या चॅलेंजमधून. लास्टच्या 100 व्लॉग पर्यंत जो पण कमेंट करेल, प्रत्येक व्लॉगला ज्याची कमेंट असेल, असे सगळे एकत्र करून त्याच्यातून चिठ्ठ्या काढून मग एक नाव येईल त्याच्यामध्ये तुम्हाला ते गिफ्ट भेटेल. त्या गिफ्टबद्दल आणि गिव्ह अवे बद्दल मी पहिल्या आपल्या व्लॉगमध्ये म्हणजे चॅलेंजच्या पहिल्या व्लॉगमध्ये तुम्हाला त्याच्या सगळ्या डिटेल्स दिलेले आहेत. तो व्लॉग बघा, इथे लिंक देतो त्याची. आणि दुसरा विषय, आज आम्ही चाललोय बाळाच्या बायकोच्या डोहाळे जेवणासाठी. म्हणजे असला इव्हेंट मी पहिल्यांदाच आत्ता असल्या इव्हेंटसाठी चाललोय. तर आता म्हणजे तशा इव्हेंटमध्ये तसं आपलं काही काम नसतं पोरांचं, पण आता इन्व्हिटेशन आहे म्हणल्यावर गेलं पाहिजे नाही का. आणि आपली सगळी गँग असणार आहे, म्हणजे फ्रेंड्स आहेत ते सगळे असणार आहेत. त्यामुळे धमाल मस्ती एन्जॉयफुल खूप व्लॉग असणार आहे. व्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा, खूप एंटरटेनिंग व्लॉग असणार आहे. आय होप तुम्ही एन्जॉय नक्की कराल. तर आत्ता मी फ्लॅटपासून निघलोय आवरून वगैरे. बाकी सगळे तिथे आलेले आहेत, काही काही लोक यायचे आहेत, सगळे जमा व्हायला लागलेत. पण मजा येईल नक्की. आणि लाईक करा ज्याने लाईक केलं नसेल त्यांनी, आणि कमेंट करायला विसरू नका, कारण ते गिफ्ट भेटलं पाहिजे. प्रत्येकाला भेटलं पाहिजे. कमेंट नक्की करा, छान छान कमेंट करा. मला पण तुमच्या कमेंट बघायला आणि रिप्लाय द्यायला आवडेल. चलो निकालते, लेट्स गो. भावांनो, इस्लामपूरमध्ये ट्रॅफिकचा विषय लयच वाढायला लागलाय आजकाल. काय मला गणितच कळलं. कामं चालू आहेत त्याच्यामुळे ट्रॅफिक होतंय का वाहनं वाढलेत काय मला मॅटर कळणार. पण रस्ता लवकर झाला पाहिजे. जोपर्यंत रस्ता होणार नाही तोपर्यंत हे ट्रॅफिक असंच राहील असं मला वाटतं. भावांनो, हे बघू शकता, हा बाळा, या बाळाच्या बायको आणि यांना बाळ होणार आहे. आणि आम्ही आता फोटो काढायला लागलो. हे बघा, मी काका आम्ही सगळे काका. दोस्तों, इसमें छुपा है वो सबसे बड़ा राज. आखिर होगा क्या, लड़का या लड़की? मिलते हैं एक छोटे से ब्रेक के बाद. टिंग टिंग. अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. चॉइस करा, फोटो कैमरा का once again hold 3 2 1. टाळ्या वाजवा. मॅटर असं झालंय की झाले तुला काय छोटी बच्ची हो क्या. तर विषय असा आहे की सगळ्यांची ओळख करून देतो आधी. हा तुम्हाला माहितच आहे, छोटा डॉन. याला बघितलंय तुम्ही. अजून काही चेहरे असे ज्यांना तुम्ही ओळखत नाही त्यांची ओळख करून देतो, कारण ते आता कायम दिसत राहणार आहे. ह्या छोट्या डॉनला भूक लागली आहे, कायम भुकलेला प्राणी. आणि हिला प्रश्न पडलाय की ते चालू आहे का नाही. दिस इज सायली, हे सारंगेवाला, नुसता BTS मेंबर. जनता माफ नाही करेगी. हे पूजा मोगडा, ही पूजा मोगडा. हे माहितच आहे तुम्हाला कार्टल. अरफान शेखम अरफुडी. हा आहे निलेश द बॉय. आणि हे पाठीमाग रॉक्सी, शुभम आणि बाळाची बायको आणि बाळाच्या बायकोचं डोहाळे जेवण. अजून जेवायचं आहे. पण हे बघा, हे छोटा डॉन रडायला लागलाय. भावनो, छोटा डॉन रडायला लागलाय. मला पण बाळ पाहिजे, मला पण बाळ पाहिजे. हे याचं काय रे, तुझं काय?
हे बघा किती केळ खाल्लीत बघा, किती केळ खाल्लीत बघा. खात्या चाली ते ठेवत्या, खात्या चाली ते ठेवत्या. सारी उम्र मैं जो कर जबणे रे. आजी कसं जेवण छान आहे ना, एक नंबर. आता आम्ही पण जेवतो जरा. आजींचं जेवण झालं की आम्ही पण जेवणार आहे असा विषय. या पोरीला लय जायची वर्षभर काय आता गॅरंटी नाही. अर्ध्या तासात इस्लामपूर मधून पोलीसमध्ये पोहोचणारे गिनीस वर्ल्ड रेकॉर्डीनं बनवलेलं आहे. छोटा डॉन बोलते इसको. छोटा डॉन खरी पडायला लागली खरी. ये बघा एकटंच समोर बसले. पत्रावळे आलेले आहे ते या ठिकाणी. पत्रावळे आलेले विषय टॉल झालेला आहे. तर भाऊनो शो एंड झाले. क्या बोला तुम्ही? तर भाऊनो शो एंड झाले. कार्यक्रम झालेला आहे कम्प्लीट आणि जेवण वगैरे करून आम्ही आता बाळाच्या घराच्या खाली येऊन थांबलोय. आणि आमचं जरा एक बाहेर ट्रिपचं नियोजन चाललंय. ट्रिपचं म्हणजे ट्रिपचंच नियोजन चाललंय. तर चर्चासत्र संघटनेचे अध्यक्ष बघा गोवा, हे उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि ते लोकेशन काय नाही लोकेशन शोधणार जो लोकेशन हा लोकेशन शोधणारा माणूस आहे. आणि मी यांच्या बरोबर जाणारा प्रेक्षक. हे पण प्रेक्षक आहे का? बस येत नाही ड्रायव्हर. हा नाही हा राजस्थानी गाईड आहे आमचा. राजस्थानी गाईड. राजस्थानी गाईड आहे. काय विषय नाही. कुठं जायचं सांगा भाऊन, कुठं जायचं सांगा कमेंट मध्ये सांगा. आम्हाला अजून वेळ लागेल. तुम्ही सांगा कुठं जायचं. प्रत्येकाचं वन डे जायचंय फक्त. वन डे सांगा. तरी बी गोवा. समझ रहे हो ना. तू गोव्याला काय आहे मला जरा सांग. गोव्याला खार का खायला जाणार आहे. माझी इकडे आहे बाई. तुम्हाला कशाला लागते दुसऱ्याच्या चौकशा? कळलं पाहिजे ना. पुढच्या वर्षी पुण्याच्या लग्नात जोडीने जायचं. अगं तुझी जोडी तयार होणार आहे पुढच्या वर्षीपर्यंत. तर दुसऱ्याचं तिच्या लग्नाला जायला लागणार आहे ना. ठीक आहे चालतंय, काय अडचण नाही. याच्या सगळ्यात पहिल्यांदा याचं होणार जोडी बनणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा याचं होणार आहे. तुला करावं लागेल. तुला करावं लागेल मित्रा. सगळी भावडी अशा घेऊन बसलेले. अरे अनुभवी हे तर ओळखून बसले. ह्याचा विषय संपलाय. बिर्याणी खायची अनुभवी माणसं. हिला विचारूया लग्न काय वाटते लग्नानंतर. काय करू, सासऱ्याचा जाच नाही, सासूचा जाच नाही, नवऱ्याचा त्रास नाही, बर नंदेचा काय बोलतात काय प्रॉब्लेम टेन्शन नाही काय. बरं आता खरं काय सगळं सुखात चाललंय काय? सगळं सुखात नाही, बोरिंग चाललंय. बोरिंग चाललंय काय? आयुष्यपत हे ब्लॉग अपलोड झाला मग तर ट्रिप टुडे पाहिजे. वन डे नको. कोण छळायला नाही, काय नाही, असं स्पायसी नाही. तू इकडे मी छळतो तुला. फक्त घर बदलले, बाकी काही चेंज नाही. इस बेचारे का कोई कसूर नहीं. मला काय लग्न झाले असं वाटणं झालंय. मुळात कसं आहे माहिती, हिला बोरिंग का वाटते, ही सगळ्यांना छळते. त्यांचा इंटरव्ह्यू घेतला पाहिजे जिथं ही गेलेली. हे नव्हतं सांगायचं, हे बॅकस्टेजचा विषय होता. बॅकस्टेजचा विषय पण माणसांना चिल लाईफ नको झालंय. असं बोरिंग काय तर सारखं एक्साइटमेंट पाहिजे झालंय. असं जनरेशन बदललं पूर्ण. ॲडव्हेंचरस नवऱ्याचं कुठे अफेअर सापडे ना. वाह दीदी, वाह दीदी. नहीं दीदी, वाह दीदी. दीदी कुछ हो ही ना रहा जिंदगी में, कुछ हो ही नहीं रहा. गंडवलं मी. मला अकाउंट द्या संध्याकाळी. कोणाला गंडवणार आहे? बाबाजी बोला. नवऱ्याला नवरा बघतच नाही तर काय. फिमेल मेसेज आला की नवरा बघतच नाही, विषय संपला. अकाउंट बघत नाही. तुला मग मुलगा म्हणून बोललं पाहिजे तर जमल कुठं तर. नवरा हिचे मेसेज बघत नाही. तू काय करायला लागले? मला वाटतं 1 नंबर हा होईल, 2 नंबर हे होऊ शकते,
3 नंबर हे होऊ शकते. नाही एक माणूस विसरला. 4 नंबर हे अर्जंट मध्ये एक माणूस विसरला असतो. अर्जंट मध्ये इथे अवेलेबल आहे त्यांच्यापैकी अरे इथे अवेलेबल आहे त्यांच्यापैकी पहिला माणूस घे. तो माणूस सगळ्यात महत्वाचा. याचा विषय नाही हो, याचा झाल्याच जमा आहे, याचा काय विषय नाही. फक्त एवढंच राहिले, बाकी सगळं झालं जमा आहे. तांदूळ फक्त फेकायचे राहिले, बाकी काय नाही. हे बघा काकू निघाल्या. हो काकू निघाला. बाय बाय. हो धर्मा मावशी काय तुमचं चाललंय? ओ डीजे रॉक्सी ओ या की. तुमचं काय चाललंय? आमचं काय चाललंय? तुमचं काय चाललंय? भावनो फायनली आता मी स्टुडिओमध्ये आलेलो आहे. आमचा ट्रिपचा प्लॅनचा विषय बऱ्याच वेळपर्यंत चालला होता आणि तिकडनं ते सगळं झाल्यानंतर मग परत मी स्टुडिओला आलो. आता इथं एडिटिंग करायचं आहे आणि स्ट्रीम करायचं आहे. तर विषय असा आहे की बघूया फिरायला वगैरे जायचं आणि असे आपले डेली व्लॉग्स तुम्हाला आता बघायला भेटतीलच, त्याचा काही विषयच नाही. पण आत्ता तुम्ही सगळ्यांना फक्त ओळखायला लागलाय, म्हणजे अजून सगळ्यांची ओळख नाही झालेली किंवा सगळ्या लोकांची अजून तुम्हाला एवढे सवय नाही. जशी जशी सवय होईल सगळे खूप असे एंटरटेनिंग आहेत, म्हणजे मजा असते. आम्ही ज्यावेळेस पण एकत्र येतो धमाल मस्ती खूप जास्त असते, सगळे खूप आगाव आहेत आणि लय मजा मस्ती झालेली असते आमची. तर तुम्ही ते नक्की एन्जॉय कराल. मी जास्तीत जास्त एंटरटेनिंग व्लॉग तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. तर असे 100 दिवसाचे व्लॉग आणि त्यानंतरचा जो एक्सपिरियन्स असेल तो खूप वेगळा असेल. आत्ता आपण फक्त चालू करतोय, पण ज्यावेळेस 100वा दिवस असेल ना त्यावेळेस एक वेगळंच वातावरण असेल. त्याच्यामुळे मजा येणार आहे खूप जास्त हे सगळं चॅलेंज कंप्लीट करताना. तुम्ही हे चॅलेंज जसं मी चॅलेंज घेतलंय तसं तुम्ही पण एक चॅलेंज घ्यायचं आहे. प्रत्येक ब्लॉगला एक छान कमेंट द्यायचे आणि या कमेंटची लिस्ट बनेल जे प्रत्येक म्हणजे एक जरी ब्लॉगला कमेंट नसेल तर तो त्यातून डिस होणार, म्हणजे त्याला बाद करण्यात येणार आहे असा विषय. त्यामुळे प्रत्येक ब्लॉगला एक कमेंट असली पाहिजे आणि जो पण लकी विनर असेल त्याला गिव्ह अवे असणार आहे, म्हणजे गिफ्ट माझ्याकडून एक भेटेल. स्पेशली त्याला स्टुडिओमध्ये बोलवून, जर जवळ इथं कुठे असेल तर स्टुडिओमध्ये बोलवून व्लॉग वगैरे करून मग त्याला गिफ्ट दिलं जाईल. किंवा जर जास्त लांब असेल तर मी पार्सल वगैरे करीन, किंवा जर शक्य असेल तर मी स्वतः तिथं जाऊन ते गिफ्ट मी पोच करेन, असा माझा प्लॅन आहे. तर बघूया काय काय होते. आत्ता मला एडिटिंग आणि आपली स्ट्रीम पण करायची आहे. आता लाईव्ह जाणार आहे मी, तर लाईव्ह जाऊन मग लाईव्ह कंप्लीट करून जेवून मग जाऊन झोपणार आहे. तर आता हा व्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया अशाच एका नवीन धमाकेदार व्लॉगमध्ये. तोपर्यंत डू लाईक, डू सबस्क्राईब, हिट द बेल आयकॉन, ड्रॉप द कमेंट इन कमेंट बॉक्स. कीप स्माइलिंग, कीप सपोर्टिंग अँड लव्ह यू ऑल.